मित्रांनो, आज सकाळी आपण घरातून बाहेर पडलोय. या ठिकाणी आपल्याला भेट घ्यायची आहे आणि शेख मोहम्मदमध्ये सकाळी मागाशी दादांचा कॉल आला. आज तुम्ही आमच्या गोट्याला पाय लागला पाहिजे. आणि मित्रांनो, खरोखरच लकी शेट हा नंदी मित्रांनो तुफानी स्पीडचा वेगाचा बादशाह म्हणलं तरी चालेल. आणि आज आपल्या समोर आहे मित्रांनो, ह्यांना ओळखत असशीला या बैलगाडी क्षेत्रामध्ये मित्रांनो. अनेक नंदींना अनेक प्रत्येक नंदीसोबतचे साथ देणारे, कुठली अडचण असू कुठली दुखापत असू दे, ह्यांच्या मात्र मित्रांनो सर्व ठीक होत असतात. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव नवनाथ बाबासाहेब भोसले, राहणार चिकमोहोत, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. माझ्या भाच्याला नाद लागायचं कारण आमच्या मोठ्या मोहोदमध्ये मैदान होतं. कधी ना शिर्डीचा कासरा बांधायला येणारा माणूस, गडी इंजिनियर असणारा, मैदान बघायला गेलं. तिसऱ्या चौथ्या दिवशी दादांचा बैल लष्टर आणला. त्याने एवढी आमची हाऊस पुरी केली. दुसरा स्वराज आणि लकी अशी तिन्ही बैल म्हणजे अवघड लागतो. कारण तुम्ही बघताय कितीतरी दावणीला 20-20 बैल पाळवता एखादा बैल गोलाला. पण ह्या नंदीने पहिल्या नादापासून त्यांना कमी, माझ्यानं जेवढं सपोर्ट होईल तेवढं माझ्यानं सगळ्याच बैलवाल्यांना ही तर माझं बाच जायती. आणि बैल देणारी पण आमचे मित्र पण अगदी मोकळ्या मनाने देते ती. बाच्याला माझं सांगणार ज्याचा बैल घालायचा ती मोकळ्या मनाने देणाऱ्या त्याचाच घालायचा. लय किचकिच कोणाचाही बघा तुम्ही म्हणलं लय क्यू क्यू केलं का त्याचा काय उपयोग होत नाही. आणि ती पायऱ्या सक्सेस होत नाही. कोणाचाही असू द्या, बैल घेताना मोकळ्या मनाने, बैल विकत घेतानाही मोकळ्या मनाने घ्यावा आणि द्यायचं झालं तरी त्याला मोकळ्या मनाने द्यायचं. आता नियोजन कसं करताय? आता नियोजन काय, बैल पळते त्यामुळे होतंय. पण काय काय ठिकाणी अडचण येते, मग बैल आत बाहेरचा भेटत नाही. त्यामुळे भाच्याला जेवढं माझ्यानं सहकार्य होतंय तेवढं होतंय. पण आताच्या काळात काय झालं, किती बैल पाळणार असला तर वायदीशिवाय होत नाही. तर थोडंफार चांगल्या बैलवाल्याने जरा बैल बाबा खरंच या गरिबांचा नदी. आता एवढ्या लांबची लोक आहेत ती आमच्या गावात किती सहकार्य त्यांना विचारा. म्हणजे माझ्यानं जेवढं माझ्या गोट्यावर काय परिणाम होतंय, भाच्यांच्याही गोट्यावर काय परिणाम होतंय. कोण आमच्या गावात पण 10-5 पोरांना नाद लागलाय, वैरण असेल त्यांच्या जेवणा खाण्याचा. कारण योगावर आपल्या घरी नंदीचं पाय लागतील. तर उद्या तुम्हाला 10,000 देतो, याचाल का तुम्ही? असं मित्रांनो, बघितलं का म्हणजे धडाडी कार्यकर्ते म्हणजे मित्रांनो, आज खुलासा म्हणजे असा होतोय की आज बैल पळतोय, बैल भेटत नाही किंवा वायदीचा प्रकार चालू आहे, पैशाचा प्रकार चालू आहे. हे प्रत्येक नंदीला बैल मालकाला माहीत असतो काय अवस्था असते, कधी किती पेहऱ्याला कॉल करायला लागतो. म्हणजे प्रत्येक मैदानचं जवळच आसपास गावाचं मैदान पडलं तरी आपल्याला वाटतं की आज आपल्या गावात गुलाल झाला मैदान पाहिजे. गुलाल झाला पाहिजे. हे आता महत्वाचं कसं होतंय, आम्ही एखाद्याचा बैल नीट करू तर आम्हाला लय मोठं बोलते ती. नवनाथ भाऊ तुम्ही म्हणाल त्याला बैल द्यायचा, आमच्याच बैलाला एखादा देत नाही. एक एक जण तर आमचाच फोन उचलत नाही. आज त्यांची बैल वर्ष गोलाला द्यायची आपल्या हाताने. लय मोठी मोठी बैल आहे ती, पण जी गोरगरीब आहे ती लय नाव घेते ती. आता आमचं तर भाचं असं आमचं असल्यामुळे पण तारपुडे सर्जीराववाली प्रत्येक तो बैल ज्यावेळेस गोलाला त्यावेळेस आपलं नाव टाकतं. म्हणजे आपण करावं ना आपलं नाव असं ना, तुम्ही आज हे करताय. पण एक योगायोग आपलं तुमचं माझं बैलावर प्रेम आहे. जेवढं माझ्याहून रात्री 12ला तेवढं मी बैलांना लोकांचे उपचार असेल, काही एखाद्याच पैरच जुळवून असेल पण देणार देते ती. पण काय काय लोक माझ्या हात नसू दे, आता आमची एवढं नदी पळणार असेल मला म्हणते पुढच्या मैदानाला करू. आणि जोपर्यंत त्याचा बैल नीट होत नाही तोपर्यंत लय माय झाला का आम्हाला कुठलंय असं न करता कुठेतरी ओळख राखावी बैलवाले, हे आमचं दृष्टिकोन आहे. म्हणजे आणि म्हणजे तुम्ही न चांगली संकटात न दुःखात लय व्यवस्थित जणाला केली. वाचवले असं पण रडत तुम्ही बसले. ह्याच्या आधी बैल काही क्षेत्रामध्ये केव्हा नव्हतं, पण तुम्ही बैल घेतल्यानंतर किती आता मोठा अनुभव आला. लय अनुभव आहे. तर खरंच काय झालंय, आपल्या वळू क्षेत्रात आपल्या स्टॉपची बैल शेवळ्या बाजा मल्हार म्हणून नाही. पण भाच्यानं नाद केल्यामुळं बरेच ठिकाणी पैर दिली ती लोकांना, नाही असं नाही. पण ठराविक लोक अजून पण जरा गंडवतील. मग फोन उचलायचा नाही, ह्यांचा फोन आला का मी करायला लावलं मग ओळखायचे ना की यायला नवनाथ भाऊ मग आपल्याला नाही वय म्हणायचं नाही. तर द्यावं पैर कोणाला एखादं बरं खरंच बैल पळतोय त्याला. ज्याला माझं एक सांगायचं तत्पर हेडूद्वारे काय लोकांचं कसं आहे, बैल 25% पण पळत नाही पण स्टॉपच्या बैलासून पैर करायला तसं न करता त्या बैलाची आबरू जाते, म्हणजे नाव खराब होतं. मग एखाद्या नईला जाऊन देते. पण खरंच आपला बैल पळत असला तर त्या पुढच्या नाही बैल द्यायला काय हरकत नाही. काय म्हणायचं या गोष्टीला तुम्हाला? बरोबर आहे. काय लोकांचं कसं, आपलं पोरग जोडीत खेळतं 100 रुपयाच्या आणि 2,000 जोडीत कुस्ती लावायची. मग त्या 2,000 जोडीतल्या पोराचा अपमान होतो. कसा आयला हे 100 रुपये या पोराला पाडलं, असं बैल क्षेत्रात पण आहे. तर ती आपलं खरंच पोरग किंवा बैल त्या तोडीत पळत असला तरच पायरा मोठा करावा. पण हे आमचा नदी पळतोय सगळ्या जगाला माहिती. आज कोरेगावला पण त्यानं गट काढला, म्हणजे पाक सीमेला घासाघाची होते, पहिलं कमी जास्त होती ती. पण आमचा कुठल्याच बैलांना नाराज केलं ना आता बैल गेलं का गट अगदी 99% डस्टरचा असू द्या ह्याचा असू द्या. डस्टरने लागोपाठ 2 गोलाल केले, 2-3 तिकडेही पडत होता खालतं. तर बाचं बोलतील ते विषय काय ते थोडा. मित्रांनो, दादांचा खरोखरच आज थोडक्यात म्हणजे एक असतो ना, आज गोट्यावर पाय लागतात नशिबानं. 2 किलोमीटर अंतर आम्हाला वाटलं मोहद मागं गेलंय, पण दादांना म्हणलं लोकेशन टाका. तिथलं एक 3-4 किलोमीटर अंतरच होतो आम्ही. दादा पुन्हा एकदा तुम्ही नवीन क्षेत्रात आलाय, मोठा दादांचा हात पाठीमागं आहे
आणि खरोखरच काय सांगशील लकी शेड म्हणजे आज पहिल्यासाठी किंवा आज दादा प्रत्येक नंदीसोबत त्याच्या उपचारासाठी पळत जाऊन जातात, पण पुन्हा तीच लोक त्यांना ठोकरतात, पैरा ठोकरतात. पुन्हा त्या लोकांचा कॉल आल्यावर काय संदेश असतो? काय ते लोक कारणच सांगतात, फक्त दुसरं कारणाव्यतिरिक्त काहीच नसतं त्यांच्याकडे. आपला आज लकी शेट खरेदी केला आपण 1 महिन्यापूर्वी, त्याचे 4 गुलाल झालेले आहेत. विकळे फाट्यावर आपण पब्लिकने सेमी काढलेला आहे, पण पहिल्याला तरी पण अडचण येते. फक्त आम्हाला ह्या बैलगाड्या क्षेत्रात राम लक्ष्मणाची जोडी सचिन आप्पा वावरे आणि कधीच नाही म्हणले नाही ते आपल्याला आता. महेश आप्पा वावरे त्यांनी ज्या दिवशी बैल खरेदी केला आपण पहिल्या मैदानात कोरेगावला फक्त फोन केला त्यांना की असं असं खरेदी केले, बैल पळवून घ्यायचा आहे. त्यांनी सांगितलं डायरेक्ट मी बैल पाठवून देतो, बैल पळवून घ्या, काही सुद्धा अडचण नाही. त्यांनी फक्त मला स्वराज बैलासाठी पण जो आदत होता माझा टॉपला पळत होता त्याला पण आणि हा लकीला पण डस्टरला पण त्यांनी मोकळ्या म्हणजे मनाने आतापर्यंत कधी नाही म्हणलेच नाही ते आम्हाला काय ते. नाहीच म्हणले होय. नाहीत कुठल्याच गोष्टीला. त्या माणसाचं जेवढं कौतुक करा तेवढं थोडं आहे. काही काही लोक एवढी कट्टर आहेत की नाही कुठल्या गोष्टी म्हणत नाही नाही ते आहे की म्हणून नाही? त्यांच्या दारात पण नंदी पळते ती ना, हा ते म्हणजे आहे महत्वाचं. एक तुम्ही सर्व नंदीपाशी जाताय किंवा होय. बैल चोळणी असो किंवा काय असो, काय बैलाला तुम्ही माणसं फक्त काम होसपर्यंत गोड बोलतात किंवा बैला त्यांचा तुकडा, पण जेव्हा व्यवस्थित झाल्यानंतर पुन्हा जर 25% लोक आहेत ह्या क्षेत्रात. 75% जे गोरगरीब आहेत ना ते आपला उपकार विसरत नाही. ते आज दगडी शहाजहानपूरला गेलो तुम्ही तर भरपूर चांगली माणसं आहेत ती, पण यायचा यायला लांब पडतंय त्यांना अचानक, म्हणून आपण एवढं लांब बोलवत नाही. बैल सध्या टॉपलाच पळतोय. पुढच्या रनात जसा सरांचा सर्जा निंबाळकर सरांचा सर्जा पळतो त्या सेम क्वालिटीने पळतो. तोंडाला बैल निकाल घेणार तर निकाल घेणार. म्हणजे घेणारच हा. बैल. दोन्ही खांदी पब्लिकने पळतो. भारी वाटलं आज. म्हणजे ह्या परिस्थितीत मित्रांनो, ह्या परिस्थिती कोणाला माहीत नसतात, किती बैल मालकावर संकट असतात. गोरगरिबांचे आपण व्हिडिओ घेत होतो, मुलाखत घेत होतो, इंस्टावर व्हिडिओ टाकत असतो, ही आपल्याला प्रेम येत असते. आता आज मला सांगा, असं मी आपले व्हिडिओ बघतायचा कसं वाटतं व्हिडिओ बघून? व्हिडिओ बघून पण लय भारी वाटतंय. आणि तुम्ही आला आमच्या दावणीला तर ही बघताय सगळी गँग. आणि बाच्याला काही फक्त आमच्या समाधानासाठी बाचा बैल घेतोय, बाच्याला काही गरज नाही बैलाची. पण ही बैल मध्यंतरी जरा थोडं 5-6 महिने बाच्यानं डोक्यानं काढलं तर अख्खं गाव आमचं बैलांना गड जर काढलं तर अख्खं गाव मैदानावर जातं द्या. म्हणजे म्हणजे- गावाला नाद बैलांमुळे जास्त लागला आमच्या. म्हणजे मी माझा स्वतःचा उद्योग आहे, कलरचा व्यवसाय, ट्रॅक्टरचा खरेदी विक्री वगैरे आहे. मला टाइम त्यातनं मिळत नाही. आमचे मित्र योगेश काळे, दयानंद पुजारी ते सगळं बैलाचं नियोजन करतात दिगंचे आणि नवनाथ भाऊ. थोड्या दिवसात मैदान घ्यायचंय, फक्त जरा एक आमचं गावचं एक मोठं काम होऊ द्या, घेऊ मैदान, पण नावजिकच घेऊ आपण. चालतं, हा. 100% घेऊ. आणि आवर्जून आम्ही तुमच्या मैदानाला लिहू, या चांगली ना, जाहिरात बोलवा. करू, का तर हीच प्रेम तुमचा आमच्या बाहेर डोक्यावर कायम राहून देईल. तुमचा आशीर्वाद असेल की शेड सर्व आमच्या डोक्यावर असेल, आमचा कायम तुम्हाला सपोर्ट असेल. मित्रांनो, लय वेळ घेणार, पुढे आपल्याला लय लांब जायचं एक आहे. थोडं बोलायचं आहे, बोल. असंच गोरगरिबाच्या बैलांची मुलाखत घ्या एवढंच. कारण मी जसं करतोय तसं तुम्ही पण करताय. मला चांगला अनुभव आज समोरासमोर भेट झाली, कारण मी पण लय दिवस झालं तुमची भेट घ्यायला हे होत होतं. पण आज येऊ गाव, कारण आज माझाही घोडा लागणार तिथं असून मी घरी आज निवांत. म्हणजे त्याला काहीतरी सगळं घडून यायला लागतं. तुम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला चाललाय, मी म्हणजे ती वरणच घडून यायला लागतं संगमोयाचा. ते आज देवानं घडवून आणलाय. असं तुम्ही कुठं रात्री 12ला मला फोन करून नंदीची सेवा करायला पाठवा, नाही जाणार तर बोला. फक्त माझं एक सांगणं, फक्त गरिबांच्या नंदी उजेडात आणा. उजेडात म्हणजे काय नाही, परत तिथपर्यंत पोचा. खरं त्याचा पळतोय का? पळतोय. मित्रांनो बघा, आज अख्खं महाराष्ट्र आपला व्हिडिओ बघत असते, कारण आपण शून्यातून निर्माण करत हो. आलोय आणि हेच प्रेम आपल्याला पाहिजे. खरोखर दादा आज लय वेळ घेत नाही, 2 शब्द आपल्या चॅनलला बोलला, भेट झाली. आज कुठला योगायोग आला, योग तुमच्या नंदीचा मला भेट पण झाली, आशीर्वाद पण भेटला. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद.